Hello everyone, today we are going to learn standard 8 practice set 11.1. Question number 1 आहे. The following table shows the number of sapling planted by 30 students. Fill in the boxes and find the average number of sapling planted by each student. इथे आपल्याला 30 स्टुडंट्स दिलेले आहे. 30 स्टुडंट्सने प्लांट सॅपलिंग केलेले आहे. तर आपल्याला फाइंड करायचा आहे ॲव्हरेज नंबर सॅपलिंग ऑफ प्लांटेडचा. ओके, तर प्रत्येक मुलाने किती किती प्लांटेड सॅपलिंग केलेले आहे हे या टेबलमध्ये इन्फॉर्मेशन आहे. बघा टेबल, नंबर ऑफ सॅपलिंग म्हणजे इथे किती प्लांट्स सॅपलिंग केलेले आहे ते स्कोर दिलेले आहे, त्याला XI लिहिलेला आहे. नंबर ऑफ स्टुडंट त्यांची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे FI, आणि ह्या बॉक्समध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय बाय स्कोर हे मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. तर इथे 1 प्लांट सॅपलिंग केलेले आहे. असे 1 प्लांट किती स्टुडंटने सॅपलिंग केले? 4. म्हणजे यामधील 4 स्टुडंटने प्रत्येक स्टुडंटने 1 प्लांट सॅपलिंग केलेले आहे. 2 प्लांट, काही मुलांनी 2 प्लांट सॅपलिंग केले ते किती होते? 6 मुलं होते, 6 स्टुडंट्स. या 6 स्टुडंट्समधील प्रत्येक स्टुडंटने 2 प्लांट सॅपलिंग केलेले आहे. 3 प्लांट सॅपलिंग केलेले आहे 12 स्टुडंटने. या 12 स्टुडंट्समधील प्रत्येक स्टुडंटने 3 प्लांट सॅपलिंग केलेले आहे. अँड सेम ॲज इट इज 4 प्लांट्स 8 स्टुडंटने सॅपलिंग केलेले आहे. ओके, सो इथे आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, इथे टोटल नंबर. तर टोटल नंबर इथे आपल्याला काउंट करायचा आहे. टोटल स्टुडंट किती आहे? 30. सो इथे येणार आहे 30. ह्याची ॲडिशन करून बघा. 6 + 4 + 6 10, 10 + 12 22, 22 + 8 30. टोटल स्टुडंट आहे इथे 30. ओके, आता इथे आपल्याला फ्रिक्वेन्सी FI मल्टिप्लाय XI. XI म्हणजे स्कोर. ह्या स्कोर आणि ह्या फ्रिक्वेन्सी FIची मल्टिप्लिकेशन करायची आहे. जसं की इथे 1 4 जार 4 दिलेला आहे, तसंच इथे मल्टिप्लिकेशन करून राईट करायचं. 6 2 जार 12, सो इथे 12 येणार. 12 3 जार 36, 8 4 जार 32. ओके, हे आपण मल्टिप्लाय करून घेतले. आता इथे सिग्मा FI इंटू XI दिलेली आहे. सिग्मा मीन्स वॉट? सम करायची आहे आपल्याला XI आणि सम करायची आहे आपल्याला FI आणि XIची. ओके, ह्यांची सम करून घ्यायची आहे. ठीक आहे, FI मल्टिप्लाय XI आपण मल्टिप्लिकेशन ऑलरेडी केलेली आहे, म्हणून यांची सम करायची आहे. बघा इथे 4 + 2 6, 6 + 6 12, 12 + 2 14. सो इथे येणार आहे 4, कॅरी येणार आहे 1, 1 + 1 2, 2 + 3 5, 5 + 3 8, 84. ओके, यांची सम आलेली आहे 84. आता इथे मीन X बार, मीन X हे X बारने डिनोट करायचा असते. ओके, सो इथे यांचा फॉर्म्युला काय येणार आहे? इथे येणार आहे सिग्मा FI XI डिवायडेड बाय N. सो FI XI आपण फाइंड केलेला आहे 84 आलेला आहे. 84 इथे राईट करून घेते आणि नंबर किती आहे? 30. यांची डिवायडेशन करायची. बघा 84 आणि 30 हे दोन्हीही 2च्या टेबलमध्ये येतात, म्हणजे 2ने डिव्हाइड होतात ते. सो 2ने यांना डिव्हाइड करू. तर 2 1 जार 2, 3 - 2 1 येणार, इथे 10 नंबर होईल. 2 5 जार 10, इथे आले 50. 15 राईट करून घेतले. आता इथे या 84ला आपण 2ने डिव्हाइड करायचं आहे. 2 1 जार 2, 2 4 जार 8, सो इथे 4 अँड 2 2 जार 4, 42 आन्सर आलेला आहे. आता परत या 42ला आणि ह्या 15ला आपण 3ने डिव्हाइड करू. 3 1 जार 3, 3 5 जार 15, इथे 5 राईट करून घेते आणि 3ने ह्या 42ला डिव्हाइड करू. 3 1 जार 3, 4 - 3 1 येणार, इथे 12 नंबर होतील आणि 3 4 जार 12, इथं 14/5 हे आन्सर आलेलं आहे. आता 14/5ला आपण 5ने डिव्हाइड करून घेऊ. सो इथे येणार आहे 5 1 जार 5, 5 2 जार 10. ओके, 14 - 10 किती नंबर होईल? 4 नंबर येणार. आता 5च्या टेबलमध्ये 4 येत नाही, तर आपण इथे एक पॉईंट घेणार आणि एक पॉईंट इथे घेतल्यानंतर इथे एक 0 एक्स्ट्राचा राईट करावं लागेल. 5 8 जार 40, सो इथे 2.8 हे आन्सर मिळालेलं आहे. ओके, 2.8 आणि द ॲव्हरेज नंबर ऑफ ट्री प्लांटेड 2.8. अंडरस्टँड?
सो इथे प्रत्येक स्टुडंटने ॲव्हरेज नंबर ऑफ प्लांटेड किती सॅपलिंग केलेली आहे 2.8. अंडरस्टँड. क्वेश्चन नंबर 2 आहे द फॉलोइंग टेबल शोज द इलेक्ट्रिसिटी इन युनिट्स used by 25 families of Iklara village in a month of May. Complete the table and answer the following questions. इथे आपल्याला एक टेबल दिलेला आहे. इक्लारा व्हिलेजचे ज्या काही फॅमिलीज आहे त्या फॅमिलीजने मे महिन्यामध्ये इलेक्ट्रिसिटी इन युनिट्समध्ये किती यूज केलेली आहे ती इन्फॉर्मेशन टेबलमध्ये गिव्हन आहे. हा टेबल कंप्लीट करायचा आहे आणि आन्सर्स फाइंड करायचे आहे दिलेल्या क्वेश्चनचे. ओके. सो बघा इथे टेबल दिलेला आहे. इलेक्ट्रिसिटी यूज्ड इन युनिट, इलेक्ट्रिसिटी ही युनिटमध्ये यूज केलेली आहे त्याला XI लिहिलेला आहे. नंबर ऑफ फॅमिलीज, नंबर ऑफ फॅमिलीजची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. फ्रिक्वेन्सी मीन्स FI. सो इथे युनिट्समध्ये किती इलेक्ट्रिसिटी यूज केलेली आहे 7 फॅमिलीजने 3 युनिट 30 युनिट्स, 2 फॅमिलीजने 45 युनिट्स, 8 फॅमिलीजने 60 युनिट, 5 फॅमिलीजने 75 युनिट, 3 फॅमिलीजने 90 युनिट. अशी ही आपल्याला इक्लारा व्हिलेजची मे महिन्यामध्ये यूज केलेली इलेक्ट्रिसिटी दिलेली आहे. ओके. इथे आपल्याला नंबर फाइंड करायचा आहे म्हणजे जी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे फ्रिक्वेन्सीची टोटल करायची आहे किती आहे. बघा 7 + 2 9, 9 + 8 17, 17 + 5 22, 22 + 3 25. आणि हे जे नंबर इथे आपले 25 आलेले आहे हे 25 टोटल आपल्याला फॅमिलीज किती दिलेल्या होत्या क्वेश्चनमध्ये 25 दिलेल्या होत्या. फॅमिलीज जे दिलेले आहे 25 आणि नंबर इथे 25 आला म्हणजे करेक्ट आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा या टेबलमध्ये इथे आपल्याला FI × XI करायचं सांगितलेली आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय बाय युनिट्स. सो फ्रिक्वेन्सी 7 आहे युनिट्सला मल्टिप्लाय करायची आहे तर काय करायचं इथे 0 आहे 3 7 21 आणि हा 0 ॲज इट इज इथे राईट करून घ्यायचा आहे. 45 × 2 करायची आहे 5 2 10 इथे 0 कॅरी 1 2 4 8 + 1 9 8 0 0 8 6 48 5 5 25 इथे 5 कॅरी आला 2 5 7 35 35 मध्ये 2 ॲड केला तर 37. ओके. इथे 3 0 0 3 9 27. आलं लक्षात. इथे आपण FI × XI म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि युनिट्स यांची मल्टिप्लिकेशन केलेली आहे. नेक्स्ट आता इथे आपल्याला सिग्मा FI × XI, सिग्मा मीन्स ॲडिशन. सो ॲडिशन कशाची करायची आहे जी आपण FI × XI केलेली आहे ह्या नंबर्सची ॲडिशन करायची आहे. तर बघा 0 + 0 + 0 + 5 + 0 इथे किती येतील 5. नंतर 1 + 9 10, 10 + 8 18, 18 + 7 25, 25 + 7 32. सो इथे राईट करायचं आहे 2 कॅरी इथे आलेला 3 3 + 2 5 5 + 4 9 9 + 3 12 12 + 2 14 1425 ही आपल्याला ॲडिशन मिळालेली आहे. आता टेबल कंप्लीट झाला. ह्या टेबलच्या अकॉर्डिंग दिलेले जे क्वेश्चन आहे त्यांचे आन्सर राईट करू. ओके. बघा फर्स्ट क्वेश्चन इथे दिलेला आहे हाऊ मेनी फॅमिलीज यूज 45 युनिट्स इलेक्ट्रिसिटी. 45 युनिट इलेक्ट्रिसिटी किती फॅमिलीजने यूज केलेले आहे. मग 45 युनिट्स म्हटलेलं आहे ना. बघा 45 युनिट्स कुठे इथे आहे. मग किती फॅमिलीने यूज केले 2 फॅमिलीजने म्हणून इथे राईट करू आन्सर 2 फॅमिलीज. ओके. नेक्स्ट क्वेश्चन स्टेट द स्कोर द फ्रिक्वेन्सी ऑफ विच इज 5. 5 फ्रिक्वेन्सी असलेले स्कोर किती आहे. सो बघा फ्रिक्वेन्सीमध्ये बघायचं आहे. या फ्रिक्वेन्सीमध्ये 5 कुठे आहे हे 5 आहे. या 5चा स्कोर किती आहे 75. सो हे जे स्कोर दिलेले आहे हे युनिट्समध्ये दिलेले आहे ना म्हणून आन्सर लिहायचं 75 युनिट्स. 75 युनिट्स. ओके. थर्ड नंबरचा क्वेश्चन बघा फाइंड N and सिग्मा FI XI.
एन आणि सिग्मा एफ आय एक्स आय फाइंड करायचं आहे. मग या टेबलमध्ये बघा आपण एन फाइंड केलेला आहे, सिग्मा एफ आय एक्स आय पण फाइंड केलेला आहे. मग हेच आपल्याला राईट करायचं आहे. तर एन इज इक्वल टू 25 and sigma fi xi is equal to 1425. ओके. क्वेश्चन यामध्ये 4 आहे. फाइंड द मीन ऑफ इलेक्ट्रिसिटी यूज्ड बाय ईच फॅमिली इन द मंथ ऑफ मे. मे मंथमध्ये प्रत्येक फॅमिलीने किती युनिट इलेक्ट्रिसिटी यूज्ड केलेली आहे त्याचा आपल्याला मीन फाइंड करायचा आहे. मग बघा मीन असं फाइंड करतात, मीन एक्स बारने डिनोट करायचं आहे इज इक्वल टू मीन फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे सिग्मा एफ आय एक्स आय अपॉन एन. एन मीन्स व्हॉट? नंबर. ओके. सो आता इथे व्हॅल्यूज पुट करू आपण. सिग्मा एफ आय एक्स आय आपण फाइंड केलेला आहे 1425 आणि इथे नंबर आपल्याला मिळालेला आहे 25. बघा इथे तुम्ही डायरेक्ट 25ने ह्या नंबरला डिव्हाइड करू शकता किंवा मग 5ने पण डिव्हाइड करू शकतो आपण. सो समजण्यासाठी आपण 5ने डिव्हाइड करू. तुम्ही डायरेक्ट 25नेही डिव्हाइड करून बघितलं तरी आन्सर सेमच येणार आहे. सो बघा 5 1 जा 5, 5 5 जा 25. नंतर ह्या नंबरला 5ने डिव्हाइड करू. 5च्या टेबलमध्ये 14 नाही येणार तर मी 10 घेते. 5 2 जा 10. 14 मायनस 10 4 येणार. इथे 42 होणार. 42 5च्या टेबलमध्ये येत नाही सो मला 40 घ्यावं लागेल. 5 8 जार 40. 42 मायनस 42 येणार. इथे 25 नंबर होईल. 5 5 जार 25. ओके. सो काय मिळालं आपल्याला नंबर 285 अपॉन 5. आता परत इथे युनिट प्लेसला दोघांच्या 5 5 आहे ना, मी परत 5ने डिव्हाइड करू शकते. 5 1 जार 5. 5 5 जार 25 घ्यावं लागेल. 28 येत नाही ना म्हणून 25 घेतला. सो 28 मायनस 25 इथे 3 येणार आणि इथे 35 नंबर होईल. सो 5 7 जार 35. मग आन्सर किती मिळालेला आहे? 57. हे आहे मीन एक्स बार. 57 मिळालेला आहे. अंडरस्टँड? सो मीन एक्स बार इज इक्वल टू 57. ओके. क्वेश्चन नंबर 3 आहे. द नंबर ऑफ मेंबर्स इन द 40 फॅमिलीज इन भिलार आर ॲज फॉलोज. भिलार ह्या विलेजमध्ये 40 फॅमिलीज आहेत. त्या 40 फॅमिलीमधील मेंबर्स इथे आपल्याला दिलेले आहे. प्रत्येक फॅमिलीमध्ये किती मेंबर आहे ना ते इथे डाटा गिव्हन आहे. सो प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी टेबल अँड फाइंड द मीन ऑफ मेंबर्स ऑफ 40 फॅमिली. आपल्याला एक फ्रिक्वेन्सी टेबल प्रिपेअर करायचं आहे आणि त्या अकॉर्डिंग आपल्याला मीन फाइंड करायचे आहे 14 फॅमिलींच्या मेंबरचे. ओके. सो इथे एक टेबल मी प्रिपेअर करून घेतलेला आहे. नंबर ऑफ मेंबर मीन्स एक्स आय, टॅली मार्क्स, नंबर ऑफ फॅमिलीज एफ आय अँड एफ आय एक्स आय मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. आता नंबर ऑफ मेंबर्स, तर प्रत्येक फॅमिलीमध्ये इथे जितके मेंबर्स दिलेले आहे ते दिलेलं आहे. तर इथे ग्रेटेस्ट मेंबर्स किती आहे बघायचं आहे. 1 6 5 4 3 2 7. 7 पर्यंत ग्रेटेस्ट मेंबर इथे आहे. 7च्या पुढे ग्रेटर नंबर दिसत आहे का यामध्ये? नाही. म्हणजे 7 पर्यंत ग्रेटेस्ट मेंबर दिलेले आहे फॅमिलीमध्ये. तर आपल्याला नंबर ऑफ मेंबर या बॉक्समध्ये 1 to 7 पर्यंत नंबर राईट करून घ्यायचे आहे. ओके. म्हणजे प्रत्येक फॅमिलीमध्ये किती किती मेंबर्स असू शकतात तर 1 to 7 पर्यंत असू शकतात. ओके. तर इथे 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. आता आपल्याला इथे नंबर ऑफ फॅमिलीज राईट करायचं आहे आणि देन त्यावरून आपण टॅली मार्क्स पण राईट करू. तर नंबर ऑफ फॅमिलीज किती म्हणजे 1 मेंबर असणारी फॅमिलीज किती, 2 मेंबर असणारे फॅमिलीज किती, 3 मेंबर्स असणारे फॅमिलीज किती. तर 1 मेंबर असणारे आपण आधी काउंट करून घेऊ. ठीक आहे. आधी मी सर्कल करून घेते. इथे 1 आहे. ओके. आता 1 कुठे दिसत नाही आपल्याला म्हणजे 2 फॅमिलीज आहे. 1 मेंबर असणारी फॅमिली 2 आहे म्हणून इथे 2 राईट करते. ओके. आता बघा 2 मेंबर असणारी फॅमिली. सो 2 ला आपल्याला सर्कल करून घ्यायचं आहे. इथे आहे 2.
आता हे 2 काउंट करून घेऊ आपण. 1 2 3 4 5 6 7 8. 8 आहे ना, म्हणून इथे राईट करायचं आहे. 2 मेंबर असणारी फॅमिलीज किती आहे? 8 फॅमिलीज आहे. आता 3 मेंबर असणारी फॅमिलीज, तर मी इथे 3 ला सर्कल करते. ओके, आता हे काउंट करून घेऊ आपण. 1 2 3 4 5 6 and 7. म्हणजे 3 मेंबर असणारी फॅमिलीज 7 आहे इथे. सो या 3च्या समोर इथे आपल्याला FI ह्या कॉलममध्ये 7 राईट करायचं आहे. आता इथे बघा, इथे 4 मेंबर असणारी फॅमिलीज किती आहे काउंट करू. तर इथे 4 ला सर्कल करू आपण. ओके, किती आहे 4 बघा. 1 2 3 4 5 6 7 8. 4 नंबर असणारी फॅमिलीज 8 आहे. तर 4 नंबर असणारी फॅमिलीज 8 राईट करून घेते इथे. आता 5 मेंबर असणारी फॅमिली, सो 5 ला सर्कल करू आता आपण इथे. ओके, किती आहे काउंट करा. 1 2 3 4 5 6 and 7. 5 मेंबर असणारी फॅमिलीज 7 आहे, सो इथे 7. आता 6 मेंबर असणारी फॅमिली काउंट करू. बघा, इथे सर्कल करता करताच काउंट करून घेते मी. 1 2 3 4 5 6. 6 मेंबर असणारी फॅमिलीज इथे 7 आहे, सो इथे 7. आता 7 मेंबर असणारी फॅमिली किती, तर इथे सर्कल करायचं आपल्याला कामच नाही. इथे 7 ऑलरेडी दिसूनच येतील. तर बघा, इथे 1 2 2च आहे. ओके, 2 फॅमिलीमध्ये 7 मेंबर आहेत त्या ठिकाणी, तर इथे आपल्याला 2 राईट करायचं आहे. ठीक आहे, आता बघा, आपण नंबर्स ऑफ मेंबर पण राईट केले आणि नंबर्स ऑफ फॅमिली राईट केले. आता इथे टॅली मार्क्स राईट करायचे ना, तर ह्या फॅमिलीजच्या अकॉर्डिंग टॅली मार्क्स राईट करायचे आहे. फॅमिली किती आहे 2. 1 मेंबर असणारी 2 फॅमिली आहे, म्हणून अशा 2 लाईन्स द्यायच्या आहे. आणि इथे 2 मेंबर असणारी 8 फॅमिली आहे, म्हणून इथे 1 2 3 4 आणि ही अशी 5 द्यायची. 6 7 8. 7 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 7 नंबर आहे. 1 2 3 4 5 6 7. इथे 7, सो 1 2 3 4 5 6 7 अँड सॉरी, इथे जे आपण 6 राईट केलेली आहे ना, बघा 6 हे 7 फॅमिलीज आहे. परत एकदा काउंट करू. 1 2 3 4 5 6. ओके, सो इथे मी चुकून 7 राईट केलं ना, हे आपल्याला करेक्ट करायचं आहे. सो इथे मी करेक्शन करून घेतलेलं आहे. 6 आहे. 6 मेंबर असणाऱ्या 6 फॅमिलीज आहे, सो इथे मी टॅली मार्क्स पण राईट केले. आता 7 मेंबर असणारे 2 फॅमिलीज आहे ना, तर इथे 1 2 हे टॅली मार्क्स येणार आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला नंबर फाइंड करायचा असतो, तर ह्या सर्वांची ॲडिशन करून घ्यायची आहे. या सर्वांची ॲडिशन नंबर ऑफ फॅमिलीजच्या इक्वल यायला पाहिजे. ठीक आहे, नंबर ऑफ फॅमिलीजच्या इक्वल जर ॲडिशन आली तर हे आपला आन्सर करेक्ट असणार आहे. नंबर ऑफ फॅमिलीज आपल्याला किती दिलेले आहे क्वेश्चनमध्ये बघा, इथे 40 फॅमिलीज दिलेले आहे. तर
इथे पण 40च आन्सर यायला पाहिजे. तर काउंट करूया. 2 + 8 10, 10 + 7 17, 17 + 8 25, 25 + 7 32, 32 + 6 38 and 38 + 2 40. आले आपले 40 नंबर, म्हणजे आन्सर बरोबर आहे. आता इथे आपल्याला fi मल्टिप्लाय xi, fi xi ही आणि fi ही व्हॅल्यू म्हणजे हे दोन्ही याचं मल्टिप्लिकेशन करून इथे राईट करायचं आहे. तर 2 1 जार 2 येणार, 2 8 जार 16, 7 3 जार 3 7 जार 21, 4 8 जार 32, 5 7 जार 35 and 6 6 जार 36, 7 2 जार 14. ओके. आता इथे आपल्याला सिग्मा fi मल्टिप्लाय xi इज इक्वल टू राईट करायचं आहे. हे सिग्मा मीन्स वॉट? ॲडिशन असते fi आणि xi ची. fi मल्टिप्लाय xi हे आपण नंबर्स फाइंड केलेले आहे, ह्यांचीच ॲडिशन करून घ्यायची आहे. आता पहिली युनिट प्लेसची ॲडिशन करते मी. 2 + 6 8, 8 + 1 9, 9 + 2 11, 11 + 5 16, 16 + 6 22 and 22 + 4 26. सो इथे येणार आहे 6, कॅरी येणार आहे इथे 2, 2 + 1 3, 3 + 2 5, 5 + 3 8, 8 + 3 11, 11 + 3 14, 14 + 1 15. सो इथे फ्रिक्वेन्सी fi मल्टिप्लाय xi 156 मिळालेला आहे. ठीक आहे. आता इथे आपण मीन फाइंड करून घेणार आहे. ओके. मीनचा फॉर्म्युला इथे राईट करायचा आहे. x बार इज इक्वल टू सिग्मा fi मल्टिप्लाय xi अपॉन n. n मीन्स व्हॉट? नंबर. सो आपल्याला इथे सिग्मा मीन्स सम fi xi किती मिळालेली आहे? 156 अँड नंबर आहे 40. यांची आता आपण डिव्हायडेशन करून घेऊ. युनिट प्लेसला 6 आहे, इथे 0 आहे, सो याला 2 ने डिवाइड होणार दोन्ही नंबरला. सो 2 1 जार 2, 2 2 जार 4 अँड हा 0 ॲज इट इज. आणि 2 7 जार 14, 15 - 14 1 येणार. सो 2 8 जार 16 इज इक्वल टू 78 अपॉन 20. आता परत युनिट प्लेसला 8 अँड 0 आहे ना, तर इथे 2 ने डिवाइड होणार. 2 1 जार 2 अँड हा 0 ॲज इट इज. 2 3 जार 6, 7 - 6 1 येणार, इथे 18 नंबर होणार. 2 9 जार 18. सो नंबर मिळाले 39 अपॉन 10. ओके. आता बघा, यांना 10 ने आपण डिवाइड करू, कारण इथं 10 आहे, तर 10 1 जार 10 अँड 10 3 जार 30. सो 59 - 30 9 येणार आहे. 9 रिमेनिंग आहे, तर 9 हा 10च्या टेबलमध्ये येणार नाही, तर त्यासाठी एक डेसिमल पॉईंट द्यावा लागेल. आणि 9च्या बाजूला काय येणार? मग एक 0 येणार. इथे 9 होणार आहे, 9च्या बाजूला एक 0. डेसिमल पॉईंट दिल्यानंतर एक्स्ट्राचा 0 इथे वाढत असतो, इथे 90 नंबर होईल. सो 10 9 जार 90. तर आन्सर मिळालेला आहे आपल्याला 3.9. म्हणजे इथे मीन x बार इज इक्वल टू 3.9. ओके. आता फायनल आन्सर इथे राईट करून घेऊ. द मीन ऑफ मेंबर पर फॅमिली इज 3.9. एक्झाम्पल नंबर 4 आहे. द नंबर ऑफ सायन्स अँड मॅथमॅटिक्स प्रोजेक्ट सबमिटेड बाय मॉडेल हायस्कूल नागपूर इन लास्ट 20 years ॲट स्टेट लेवल सायन्स एक्झिबिशन इज. बघा, इथे एक सायन्स अँड मॅथमॅटिकल प्रोजेक्ट सबमिटेड केलेला आहे मॉडेल हायस्कूल थ्रू. ओके. नागपूर या विलेजमध्ये. अँड 20 इयरचा डाटा इथे दिलेला आहे आपल्याला, लास्ट 20 इयरचा डाटा. ठीक आहे ना. म्हणजे इथे हे 20 नंबर्स असतील. इथे जितके नंबर्स दिलेला आहे ना, तितका आपल्याला इथे डाटा दिलेला असतो. म्हणजे हे नंबर्स किती आहेत? 20 आहेत. ओके. प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी टेबल अँड फाइंड मीन्स ऑफ द डाटा. एक फ्रिक्वेन्सी टेबल प्रिपेअर करायचा आहे
आणि त्या गिव्हन डाटाचा आपल्याला मीन फाइंड करायचा आहे. जसं आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये बघितलेलं आहे ना, सेम ॲज इट इज हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. सो इथे मी एक फ्रिक्वेन्सी डाटा तयार केलेला आहे. बघा इथे आहे नंबर ऑफ द प्रोजेक्ट. जे आपल्याला गिव्हन इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनच्या अकॉर्डिंगच हा आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल प्रिपेअर करायचा आहे. ठीक आहे. नंबर ऑफ प्रोजेक्ट किती आहे ना ते इथे आपण राईट केलं. टॅली मार्क्स राईट करायचे आहे. नंबर ऑफ इयर राईट करायचे आहे आणि हे फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय एक्स आहे. ओके. सो इथे आता नंबर ऑफ प्रोजेक्टमध्ये ह्या नंबरमधील ग्रेटेस्ट डिजिटपर्यंत राईट करायचं आहे. ग्रेटेस्ट डिजिट बघा 2, 3, 4 अँड 4पेक्षा ग्रेटर 5 आहे. आता 5पेक्षा ग्रेटर कोणता डिजिट आहे का यामध्ये? नो. सो आपल्याला ह्या नंबर ऑफ प्रोजेक्टमध्ये 5 पर्यंत राईट करत जायचं आहे. 1, 2, 3, 4 अँड इथे 5 राईट केलं मी. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा इथे टॅली मार्क्स अँड नंबर ऑफ इयर आपल्याला फाइंड करायचे आहे ना, तर हा नंबर 1. सो 1 किती टाइम्स आलेला आहे ना यामध्ये ते आपल्याला काउंट करत जायचं आहे. ठीक आहे. इथे आपण सर्कल करता करता काउंट करून घेऊ. 1ला सर्कल करते मी इथे. 1, 2, 3 टाइम्स. ओके. सो इथे आपल्याला राईट करायचं आहे 3 अँड टॅली मार्क्स कसे द्यायचे? 1, 2, 3 व्हर्टिकली 3 लाईन्स. ओके. आता 2 प्रोजेक्ट असणारे इयर 2, 1, 2, 3, 4, 5, 6. सो इथे 6 आणि टॅली मार्क्स 6 राईट करायचे आहे. 1, 2, 3, 4 व्हर्टिकली लाईन अँड 5 नंबरची स्लॅन्टिंग लाईन अँड 1 इथे 6. ओके. हे 5 झाले आणि हे 6 टॅली मार्क्स. आता 3 प्रोजेक्ट असणारे इयर्स. सो 1 ह्या 3ला सर्कल करते. 1, 2, 3, 4, 5, 6. सो इथे पण 6 येणार आहे अँड 1, 2, 3, 4, 5 अँड 6 व्हर्टिकली लाईन. नेक्स्ट आता 4. 1, 2, 3. 4 किती आहे? 3. सो इथे 3 अँड टॅली मार्क्स 3. आता 5ला सर्कल करायची आवश्यकताच नाही, दिसून येणार तसाच. 1, 2, 2 आहे. ओके. सो इथे राईट करते 2 अँड व्हर्टिकली 2 लाईन. आलं लक्षात? आता या ठिकाणी आपल्याला इथे नंबर्स दिलेला आहे. इथे सम ऑफ द फ्रिक्वेन्सी अँड नंबर. ठीक आहे. तर ह्यांची ॲडिशन केली तर इथे नंबर मिळणार आणि इथे जो नंबर मिळाला आपल्याला तो किती यायला पाहिजे? 20 यायला पाहिजे. बिकॉज इथे आपल्याला किती दिलेलं आहे? 20 इयर. सो 20 आला इथे नंबर, तर हे आन्सर करेक्ट होणार आहे. तर बघा 6 + 3 9, 9 + 6 15, 15 + 3 18, 18 + 2 20 आला आपला 20 नंबर, म्हणजे आन्सर करेक्ट आहे. ओके. आता फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय बाय नंबर fi मल्टिप्लाय एक्स आहे. सो ह्यांची आणि ह्यांची मल्टिप्लाय करायची. 3 1 जार 3, 6 2 जार 12, 6 3 जार 18, 3 4 जार 12, 2 5 जार 10. ओके. आता काय करायचं आहे? आपल्याला सम करायची आहे ह्यांची. जी आपण यांची ॲडिशन केलेली आहे ना, त्यांची सम करून घ्यायची आहे. 3 + 2 5, 5 + 8 13, 13 + 2 15 अँड 0 येणार. 15मध्ये 15च येणार आहे. ओके. इथे 5 कॅरी आला 1. 1 + 1 2 + 1 3 + 1 4 + 1 5. सो इथे 55 सम मिळालेली 55. आता आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल पूर्ण कंप्लीट मिळालेला आहे. आता ह्या फ्रिक्वेन्सी टेबलवरून आपण मीन फाइंड करून घेत आहे. मीन एक्स बार इज इक्वल टू सिग्मा fi xi अपॉन n. सो यांची व्हॅल्यू पुट करू आता. 55 आहे आणि इथे नंबर आहे 20. युनिट प्लेसला 5 आहे, इथे 0 आहे, म्हणजे 5ने डिवाइड होणार आहे. 5 1 = 5, 5 4 = 20
आणि इथे 5 1 जा 5, 5 1 जा 5, 11/4. ओके, सो इथे 4 ने आपण डिवाइड करू. 4 1 जार 4, 4 2 जार 8, 11 - 8 3 येणार. सो इथे द्यावं लागेल आपल्याला डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट दिला तर 3 मध्ये एक्स्ट्राचा 0 ॲड करावा लागेल 3 वरती. इथे 30 नंबर होईल. 4च्या टेबलमध्ये 30 येणार नाही, स्मॉलर नंबर आपल्याला 28 घ्यावं लागेल. म्हणजेच 4 7 जार 28, 30 - 28 2 येणार. ओके, 2 पण येणार नाही 4च्या टेबलमध्ये. सो परत आपल्याला आन्सरमध्ये डेसिमल पॉईंट द्यायची आवश्यकता नाही, इथे आपण डायरेक्ट 0 घेऊ शकतो. आता 4च्या टेबलमध्ये 25 नंबरला येतात म्हणून इथे 5, 4 5 जा 25. ओके, आणि आन्सर इथे 0 येणार. आता मिळाला किती नंबर? 2.75. देअरफोर मीन किती मिळालेला आपल्याला? मीन x बार इज इक्वल टू 2.75. ओके, फायनल आन्सर राईट करून घेऊ. देअरफोर द means of the given data is 2.75. ओके, सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला नीट समजला असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.